महिला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक महिला दिवस साजरा। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपजिल्हाधिकारी तथा निवासी अधिकारी नितीन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर हा कार्यक्रम घेण्यात आला। तर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धुळे अप्पर तहसीलदार श्रीमती वैशाली इंगे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, उपाध्यक्ष सुरेश पाईकराव, ज्येष्ठ नेते येसू तायडे यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात झाली। तर यावेळेस या प्रसंगी आरडीसी तथा उपजिल्हाधिकारी श्री नितीन गावंडे यांनी या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केले, ज्यात प्रामुख्याने महिलांनी आपल्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढत राहणे आवश्यक असून त्यासोबत महिला कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य दुर्लक्षित महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केले। तसेच अप्पर तहसीलदार वैशाली इंगे यांनी देखील सांगितले की देशातील महिलांनी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत। याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहण्याचे आवाहन केले। तर या प्रसंगी महिला कर्मचारी संघटनेच्या प्रतिभा गोडके, एनपीएस कर्मचारी कृती समितीच्या पल्लवी शर्मा, महिला दक्षता समितीच्या सुनंदाताई निकम, महिला बाल कल्याण विभागाच्या अर्चना पाटील, महिला सक्षमीकरण केंद्राच्या ॲडव्होकेट रोहिणी महाजन, ॲडव्होकेट गायत्री भामरे आदींनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले। तर या प्रसंगी भारती मराठे, भारती कारले, रत्नमाला साळुंके, स्नेहा अकवारे, भाग्यश्री गाडी लोहार, शीतल मोरे, कांचन खुर्चने, स्वप्ना देवरे, वैशाली साळुंके, सविता परदेशी, तृप्ती पाटील, प्रतीक्षा मगर, वर्षा पाटील, यशोदा तायडे, सुवर्णा सूर्यवंशी, अंजली कोते आदी सर्व विभागाच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या। महिला दिन चिराई हो, चिराई हो। महिला दिन चिराई हो, जागतिक महिला दिन चिराई हो, चिराई हो। जरा जोरात ना, घरी कसा आवाज करता, कसा जरा आवाज येता। या जोरात, जरा उठ म्हणा जोरामध्ये। नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, महिला दिन, महिला दिन, महिला दिन। कार्यालयात, समाजात, आपल्या आजूबाजूच्या परिसरात, मुला-मुलींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही। मुली व महिलांवर कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक अत्याचार होत असल्यास त्याचा विरोध करीन। मुली व महिलांच्या कोणतेही कृत्य करणार नाही। सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित आणि आपल्या देशातील, राज्यातील, आपल्या जिल्ह्यातील सर्व महिला भगिनींना आजच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी सुनंदा निकम, राज्य महिला सरचिटणीस, आरोग्य कर्मचारी सेवा संघटना। आज या महिला दिनानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत। महिला दिन साजरा करण्यामागचा हेतू हाच आहे की महिला सशक्तीकरण होणं। महिला सशक्तीकरण म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि मानसिक तिचा जो विकास आहे महिलांचा तो झाला पाहिजे। या महिला दिनाची नोंद 8 मार्च 1857 पासून महिलांनी जो लढा केला होता तो 1909 मध्ये न्यूयॉर्कच्या ज्या महिला आहेत, कामगार महिला, त्यांनी 3 गोष्टींच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या स्मरणार्थ आपण हा 8 मार्च साजरा करतो। त्या 3 मागण्यांपैकी त्यांचं पहिली मागणी होती की समान वेतन, लिंग भेदभाव नसावा
आणि मतदानाचा हक्क. आपण नशिबवान आहोत, आपल्याला या भारत देशात संविधानानं आपल्याला मतदानाचा हक्क बहाल केला. मात्र अजूनही लिंगभेद आणि किमान वेतन ह्या ज्या 2 मागण्या आहेत, एक शतक उलटून गेलं तरी सुद्धा आपल्याला त्या मागण्या आजही मिळाल्या नाहीत. आजही आपण नोकरी करतो म्हणून आपल्याला ती वेतन श्रेणी बरोबरीने मिळते, ज्या त्या समकक्ष जो पद असेल त्याच्यावर. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये किंवा कारखानदारी असेल किंवा मजूर असेल, शेतकरी महिला असेल किंवा मजूर महिला असेल, जी विटा काम सेंटरिंग काम कुठे करत असेल, त्या ठिकाणी आजही भेदभाव आहे. पुरुषांना वेतन जास्त आणि महिलांना वेतन कमीच आहे. आणि लिंग भेदभावाचे जे पडसाद आहेत आज आपण संपूर्ण जग बघतो आहे. त्यातल्या त्यात आपल्या देशाची आजही जी लिंगभेदावर पुरुषप्रधान संस्कृती आहे ती सर्व ठिकाणी आजही तेवढीच प्रबळ आहे. जरी आपण आज मुठभर मोजण्या इतक्या नर्सेस किंवा महिला या ठिकाणी एकत्र येतो, त्या आपण शिक्षणाने पुढे आलेलो आहोत, परंतु एकजुटीने अजूनही सर्व महिलांचं सशक्तीकरण होणं, आर्थिक सशक्तीकरण होणं, सामाजिक त्यांचं स्तर उंचावणं, राजकीय पातळीवर अजूनही आपली समानता दिसून येत नाही. तर या महिला दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की अजूनही शासनाकडे आपल्याला समान दर्जा मिळण्यासाठी दुय्यम स्थानातून समान स्थानावर आपल्याला येणं आवश्यक आहे. त्यासाठी हा महिला दिन आपण मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे, जेणेकरून शासनाला आपण एक जाणीव करून देतो की अजूनही आम्ही कुठेतरी मागे आहोत. नक्कीच आपण सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण पाऊल टाकलं आहे. आकाशापासून तर जमिनीवर जेवढे काही आपले विभाग आहेत, क्षेत्र आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलेने पाऊल टाकलेलं आहे. परंतु तिथेही कुठेतरी नक्कीच आपल्याला डावललं जातं किंवा जे प्रमाण आहे ते अजूनही नगण्य आहे, ते मोठ्या प्रमाणाने व्हावं ह्याच या महिला दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा समस्त महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आई जिजाऊ, आई सावित्रीबाई आणि आई भीमाई यांना प्रथमतः मी वंदन करते आणि सर्व जिल्ह्यातील व आपल्या सर्व कर्मचारी भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. मी प्रतिभा घोडके, प्रतिभा घोडके, महिला राज्य कर्मचारी संघटनेची अध्यक्ष व महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनची जिल्हा अध्यक्ष असून आज आपण सर्व कर्मचारी महिला इथे ज्या जमलेलो आहोत, तर एक निमित्त, एक जागतिक महिला दिन म्हणून हे निमित्तानं आहे. परंतु आपला जो दिन आहे हा रोजच साजरा आपण करत असतो असं मला वाटतं. आपला महिला दिन हा रोजच असतो, तर हे एक निमित्त आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्याचं, एकत्र आणण्याचं. आणि निकम मॅडमांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे की ते एकत्र येणं गरजेचं आहे. कारण कार्यक्रम झाले तर आपल्या मनात माइंड आपलं फ्रेश होत असतं आणि अधिक जोमाने आपण बाकीच्या कामांना लागत असतो. कारण आता कोविड झाला, कोविडमध्ये सर्व पोलीस अधिकारी झाले, आमच्या नर्सेस झाल्या, डॉक्टर्स झाले, हे सगळे असे माइंड सगळ्यांचं बॅक झालेलं होतं. परंतु या निमित्ताने काय असेल ना, सगळ्या नर्सेस, सगळ्या कर्मचारी आपण एकत्र आलो आणि माइंड फ्रेश करण्यासाठी सगळे एकत्र आलो आहोत. तर पुढच्या वर्षी अजून जोमाने आपल्याला जागतिक महिला दिन साजरा करायचा आहे. तर माझी सर्व भगिनींना ही विनंती आहे की सगळ्यांनी जोमाने आपण जागतिक महिला दिन साजरा करायचा आहे. धन्यवाद. दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांना मी शुभेच्छा देतो. आज जागतिक महिला दिन, संपूर्ण विश्वाची जननी जिला म्हटलं जातं आणि आदिशक्ती आपण म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये आपण पूजा देखील करत असतो. त्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा आजचा हा दिवस. तसं पाहायला गेलं तर आपल्याला भारत वर्षाला आपल्याला जवळपास 5 ते 6,000 वर्षांची सांस्कृतिक परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये स्त्री शक्ती ही वेळोवेळी उजागर होत राहिली. कधी ती गार्गी मैत्रीच्या रूपाने असेल, कधी अहिल्याबाईंच्या रूपाने असेल, कधी मध्यंतरी काही आपल्या स्वातंत्र्यामधील काही असतील महिला असतील. तर प्रत्येक वेळेस एका पुरुष शक्तीच्या बरोबरीने महिला शक्ती साथ राहिलेली आहे. आणि आजच्या काळात देखील आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येक क्षेत्र, कुठले क्षेत्र असं नाही, मग ते स्पेस रिसर्च पासून असेल, प्रशासन देखील असेल किंवा इतर कुठलंही सांस्कृतिक कला क्षेत्र असेल, त्यामध्ये सर्वांचा सहभाग असतो. आणि अजून देखील आपल्या देशामध्ये जेंडर इक्वॅलिटी हा इश्यू जो आहे याविषयी देखील सातत्याने मांडला जातो. बऱ्याचदा त्यावर चर्चा मंथन देखील होतात.
परंतु प्रत्येकामध्ये ही समानतेची भावना होत आहे. कारण जोपर्यंत एक महिला त्या कुटुंबामध्ये तिला मानाचं स्थान मिळत नाही तोपर्यंत कुटुंबाची प्रगती होत नाही. आणि महात्मा फुले म्हणत असत की त्या कुटुंबात ज्या स्त्रीला महत्व मानाचं स्थान असेल तेच कुटुंबाची प्रगती होऊ शकते. त्यांनी खूप वर्षांपूर्वी दिला समजा शाळा देखील त्याची गरज आहे. आज या निमित्ताने आपण या सर्व या महिला ज्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे त्यांचं स्मरण करूया. त्यांच्यासारखं होण्याची प्रेरणा या पुढच्या नवीन पिढीला देखील मिळावी असा एक जागर या निमित्ताने करूया. आणि या निमित्ताने या कार्यक्रमासाठी मला आपण बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी पुनश्च आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.